दर्जेदार हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. अरे प्लीज 6-14 असं इक्वेशन आहे मॅच मध्ये. शेवटच्या षटकापर्यंत सामना आला जरूर, तर शेवटच्या बॉल पर्यंत पाहायला मिळेल का? 4 मॅच मध्ये धावा चेज झाल्या नाहीयेत. 5वा सामना आजच्या दिवसातील. पहिलाच बॉल चांगला होता, स्वतः तिथे सौरभ धावलाय. एक धाव दुसरीचा प्रयत्न चालवलाय. दुसरी धाव घेत असताना फलंदाजीकडनं होतील बाद. मी ते विकेट. बरोबर झालेले 5-5 विकेट दोन्ही टीमच्या गेलेल्या. आता चेंडू शिल्लक आहेत 5 वर मध्ये करायचे. त्या मॅच मध्ये बघतो अजूनही आपण 13-12 अजूनही चालणार आहेत. विकेट नाही गमावली तर 2 मोठे फटके मॅच फिनिश होऊ शकते. चला 30 गाव निर्णय का आपला खास बॅटिंग घेतलेली 30 गाव ना. चला आपण रेडी व्हायचंय. राऊंड विकेट ना. फुल टॉस होता. चेंडू चाललाय बेकरी निरामध्ये तिकडे डीप मध्ये. फिल्डर देखील भरपूर दूर आहे. सेकंडचा कॉल जरूर असेल. 2 धावा आहेत ना मिळतील. अजून चेंडू शिल्लक आहेत बघतो आपण. येणारे 4 रन्स करायचे आहेत. 11 4-11चं इक्वेशन आहे. एक मोठा फटका मॅच जवळ येऊ शकते आणि एखादी विकेट किंवा डॉट बॉल सामन्यामध्ये कमबॅक नारिवली संघाचा आपल्याला पाहायला मिळेल. अकरा धावेची अजूनही गरज आहे. फिल्डिंग मध्ये चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. ऑनसाइड पूर्ण पॅक केलेली आहे. हर्षल करिता हर्षल मिडविकेट आणि लॉंग ऑनला खूप चांगला खेळतो माहिती आहे सौरभ बोईरला. षटकातील पुढचा चेंडू महत्वाचा आहे. राऊंड विकेट ना. पुन्हा ऑन ड्रायचाच फटका आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत. सेकंडचा कॉल पुन्हा झालेली चूक. धावा आहेत मिळतील 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 2 न पुढे. रन सिक्वेन्स स्कोर कार्ड वरती 37-37. आता चेंडू शिल्लक 3 आणि रन्स करायचे 9. 8 ही चालतील. विकेट नाही गेली तर. विकेटची बरोबरी टॉसचा कौल पडलेला नक्कीच पडल्याच्या बाजूने असल्या कारणानं एका धावेचा बेनिफिट आहे. चांगली बॉलिंग करत असताना सौरभ भोईर. अप्रतिम बॉलिंग. राऊंड विकेट ना. चांगला चेंडू आहे. हा देखील फुलरचा पाहायला मिळाला. दावीतनं एक सिंगल असमेल. आता मनीषला इकडनं बघतो आपण. आपण पाहतोय प्रति मॅच पाहायला मिळते. गुरपेकर काहीतरी सांगून आलाय. एक्झॅक्ट काय सांगितलं काय माहिती. बघूया. 2 चेंडू करायचे 8. राऊंड विकेट महत्वपूर्ण चेंडू. मनीष 6 साठी जाणला जातो. यावेळेचा फटका जरूर चांगला खेळले. डीप मध्ये फिल्डर आहेत. त्यांना बीट करून चेंडू चाललेला आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेली सोडलाय आणि रन्स देखील मिळतील. पूर्णच्या पूर्ण 6.
जिंकू शकता आणि दुसरी धाव घेताना जर फलंदाज बाद झाला तर सामना नारिवली जिंकेल. झालेली चूक महागात पडली की काय. 4 मॅच मध्ये रन्स सगळ्याच्या सगळ्या बघतो आपण डिपेंड झाल्या होत्या, मात्र 5व्या मॅच मध्ये मनीषनं मारलेला सिक्सर या मॅचचा टर्निंग पॉइंट. 1 बॉल 2 क्लोज फिल्डिंग आहे. चला मात्र मॅच रिदम तोडू नका आपण. 1 बॉल 2. शॉट पॉइंट, शॉट कव्हर, मिड ऑफ इनफिल्डच्या आतमध्ये, मिड ऑफ इनफिल्डच्या आतमध्ये, स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर, फाईन लेग शॉट थर्ड मॅन विकेट कीपर. फक्त 2 फिल्डर आहेत, एक वाईडिश लॉंग ऑन आणि मिड विकेट मध्ये. 1 बॉल 2 ची गरज मॅच आपल्याला पाहायला मिळाली. सकाळपासून एकतर्फी मॅचेस बघितल्या, मात्र सेकंड राऊंडची पहिली मॅच पैसा वसूल पाहायला मिळते. नारिवली की पडले. 1 बॉल 2. फटकावेत, फटकावेत, विकेट 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 मिळाली विकेट. आणि एका धावेनं हा सामना जिंकलाय मैदानाच्या आतमध्ये. टीम खाऊदेवी नारिवली अभिनंदन. नारिवली संघ हार्ड लक टप लक. सानवी 11 पडले. मॅच प्लेयर असणारे जर अप्रतिम आणि दर्जेदार